शिवस्वराज्य यात्रेला मिळतोय चांगला प्रतिसाद। माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाले यांच्या संकल्पनेतून चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात या यात्रेला मिळाला उदंड प्रतिसाद। चांदवड तालुक्यात कालपासून सुरू झालेल्या शिवस्वराज्य यात्रेला तळेगारोही गट, ननावे, रेड, वायगावसाळ या गावांमधून चांगला प्रतिसाद मिळाला। यावेळी व्याख्याते प्रणाली पाटील, राहुल कासोदे, रणजित कागलकर, वैष्णवी चव्हाण, श्रुती चौधरी, विलास आमोगे यांनी प्रत्येक गावात शिवाजी महाराजांचे चरित्र नागरिकांना समजावून सांगितले। तसेच 18 पगड जाती, शेतकरी, मजूर, महिला यांच्याविषयी शिवाजी महाराजांचे विचार समजावून सांगण्यात आले। यावेळी वाहेगावसाळ येथील पोलीस पाटील यांनी या शिवस्वराज्य यात्रेचे आभार मानले। त्या तेजस्वी, ओजस्वी आणि तळपत्या सुरुवाने हे स्वप्न सत्यात उतरवलं ते श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि हे देखणं स्वराज्य ज्यानं अगदी स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून ठेवलं ते श्री छत्रपती संभाजी महाराज। या तिन्ही महापुरुषांना विमानाचा मुजरा करून माझे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आता 350 वर्ष पूर्ण होत आहेत। 6 जून 2024 रोजी या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होणार आहेत। त्याच्या निमित्तानं गेले काही दिवस महाराष्ट्रावर चालू 30 इतिहासाच्या लिहून दिलेला हा दिवस आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस। एकीकडे असा काळ होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मा अगोदर महाराष्ट्राच्या या मातीवर सामान्य माणसांच्या शेतीवर 5 शाया अगदी छताडावर नाच केल्यासारखे नाच करत होत्या। माणसांची माणसं ओरमाडून घेऊन गेली जात होती, शेतीची शेती ओरमाडली घेऊन जात होती, स्त्रिया माता बहिणींची अब्रू सुरक्षित राहिली जात नव्हती। त्या काळात 19 फेब्रुवारी 1630 रोजी मासाहेबांची इच्छा होती की आपल्या घरी असा एक तेजस्वी, ओजस्वी सूर्य जन्माला पाहिजे, ज्याने स्वराज्य स्थापन करावं, स्वतःचं राज्य असावं। इथला प्रत्येक मराठी माणूस मानाने जगला पाहिजे, सन्मानाने जगला पाहिजे, या 5 शायांचा नाश झाला पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून या राजमातेने, राष्ट्रमातेने एका तेजस्वी सूर्याला जन्म दिला। त्या तेजस्वी सूर्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकाही माता भगिनीची अब्रू त्यांच्या आधीच्या काळात सुरक्षित नव्हती। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या वेळेला परस्त्रीवर डोळा जरी वाईट नजरेचा टाकला जायचा ना, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे हातपाय कलम करून टाकायचे। अगदीच रांजाच्या पाटलाची नजर एका बाईवर वाईट गेली, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय कलम करून टाकले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात एक सुंदर देखणी स्त्री आली तर त्या देखण्या स्त्रीला पाहून छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अशीच असती सुंदर आमची आई रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती। परस्त्रीला पाहिल्याच्या नंतर तिचं सौंदर्य बघून त्या सौंदर्यामध्ये स्वतःची आई शोधणारे छत्रपती शिवाजी महाराज होते। अरे शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जरी हात लावला ना तर हातपाय कलम केले जाते। म्हणून शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी त्याच्या मेहनतीची किंमत ठेवणारा एकमेव राजा होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आत्ताचे तरुण इन्स्टावरती रील्स टाकण्यापुरते आणि युट्यूब वरती चॅनल खोलण्यापुरते मर्यादित राहिलेले आहे। अरे 16व्या वर्षामध्ये आपल्याला काय करावं हे कळत नाही। त्याच 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची स्त्रीची इच्छा पूर्ण करण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वतःचा अंगठा कापून फक्त मोजके 5 मावळे सोबत घेऊन स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली होती। हा आपल्यासाठी सर्वात मोठा आदर्श आहे। अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असा होता त्या लोकांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असे मनामध्ये बिंबवले होते की त्या काळामध्ये लोक मारायला नाही तर मरायला तयार होत होते। अरे तानाला सांगितलं ताने कोंडाला सर करायचा आहे, तानाजी माणूसले लगेच उठून उभारायचा, महाराज मी जातो। स्वतःच्या मुलाचं लग्न ठेवून गट सर करायसाठी आपले राजे आम्ही जिवंत असताना जायला कशाची गरज आहे, महाराज आम्ही जातो। बाजीप्रभू देशपांडे म्हणायचे जोपर्यंत तुम्ही गडावर जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत खिंड मी लढवणार। जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवात जीव होता तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मरायला सुद्धा इथला मावळा तयार होत होता। एक नाही अशी हजारो माणसं स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मरायला उभी राहतील अशी माणसं उभा केली। 18 पगड जातीच्या लोकांच्या घरामध्ये जाऊन त्या राजानं जेवण करून त्या माणसांना बाहेर आणलं। स्वराज्याचं एक देखणं स्वप्न त्या राजमाता
जिजाऊंनी पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात उतरावं. 18 पगड जातीची लोक गोळा एकत्र केली आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं ते देखणं स्वप्न राजमाता जिजाऊ मासाहेबांनी पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण केलं. महाराजांची युद्धनीती, महाराजांची शस्त्रनीती, महाराजांचे विचार, महाराजांची धार्मिकता अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आंध्राला गेले होते त्यावेळेला आंध्राला गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की ते एक मंदिर बांधलं जात होतं आणि त्या मंदिराचे एक गोपुर बांधायचं राहिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित आहेत असं जर म्हणत असाल तर आंध्राला गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी खिशातून सहज देणगी काढली आणि मंदिरचं गोपुर पूर्ण करण्यासाठी देणगी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि ते मंदिर पूर्ण करून घेतलं. खरं तर गरजच नव्हती, महाराष्ट्रापुरते राजे मर्यादित राहू शकले असते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मापेक्षा आणि देवापेक्षा कधी कोणाला मोठं मानलं नाही. आज त्या देवाला तर देवी देवता सुरक्षित असतील हे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या देवामुळे आणि हे संस्कार आपल्यामध्ये जर रुजवले गेले असतील तर ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी काव्याची युद्धनीती असो, 350 वर्षानंतर आज आपल्या देशामध्ये सर्जिकल स्ट्राईक वापरली जाते. ही सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी गनिमी कावा म्हणून वापरली होती. त्यांच्यापासून या सर्जिकल स्ट्राईकचा उदय झालेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आरमार मोठ्या प्रमाणात आजकाल स्थापन केली जातात. मात्र कुणीच आरमार स्थापन केलं नव्हतं. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी आरमार स्थापन केलं. आजही गुगलवर सर्च केलं ना तर फादर ऑफ इंडियन नेव्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येऊन जाईल. इयत्ता 4च्या आणि 7वीच्या पुस्तकापुरते आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये मर्यादित राहिलेले छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला कळायचेच राहून गेले. अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये 100 मार्कांचा पेपर द मॅनेजमेंट ऑफ छत्रपती शिवाजी महाराज म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती 100 मार्काचा पेपरच घेतला जातो बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये. इतकंच नाही, त्या पाकिस्तानला आपण आपला विरोधी देश समजतो त्या पाकिस्तानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा धडा शिकवला जातो. ते छत्रपती शिवाजी महाराजांत मनामनात घराघरात आणि तुमच्या आमच्यापर्यंत सगळ्यांच्या पर्यंत येऊन पोहोचली पाहिजे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माता माऊलींची अब्रू सुरक्षित ठेवली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देवळातला देव सुरक्षित ठेवला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मी माझं आणि माझ्यासाठी त्या मर्यादित शब्दांच्या पलीकडे जाऊन माझं स्वराज्य नाही आपलं स्वराज्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वाभिमान सामान्य माणसामध्ये उभा केला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता इतिहासाची पानं परतून आदिलशहा आला, आदिलशहाने साम्राज्य निर्माण केलं, आदिलशाही बनवली. कुतुबशहा आला, कुतुबशाही साम्राज्य निर्माण केलं, कुतुबशाही बनवली. शाहिस्ता खानाला शाहिस्ता खानाने साम्राज्य निर्माण केलं आणि शाहिस्ता खानाने स्वतःचं नाव देऊन टाकलं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्याच्या नंतर इतिहासाच्या पानावर कुठेही लिहिलं गेलं नाही भोसलेशाही, इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलं गेलं नाहीये शिवशाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी या साम्राज्याला नाव स्वराज्य दिलं. स्वराज्य म्हणजे तुमचं आमचं इथल्या प्रत्येक सामान्य मराठी माणसाचं 18 पगड जातीच्या लोकांचं स्वराज्य, प्रत्येकाचं राज्य म्हणजे स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी स्वतःचं नाव या स्वराज्याला दिलं नाही, कुठल्या मंदिराला स्वतःचं नाव दिलं नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. शाहिस्तेखानाचे फोटो कापल्याच्या नंतर ज्यावेळेला शाहिस्तेखानाची बहीण हरवली होती त्यावेळेला सगळे मावळे एकदम शाहिस्तेखानाचे सगळे सैनिक एकदम घाबरून गेले होते. शाहिस्तेखानाच्या गावात आज ही शिवस्वराज्य यात्रा आली, या संदर्भात आपण काय सांगू? आज वायगावसाळ गावामध्ये जी शिवस्वराज्य यात्रा आली त्या यात्रेमुळे खूप आनंद झाला. महाराजांनी रयतेसाठी केलेलं काम, त्यांनी विविध प्रकारच्या उपाययोजना करून उपक्रम राबवून शेतकऱ्यांसाठी, स्त्रियांसाठी आणि सर्व प्रकारच्या घटकांपर्यंत प्रत्येक योजना आणि प्रत्येक उपक्रम कसा पोहोचेल हे राबवताना खरोखरच सर्व प्रकारचे कामे पूर्ण करूनच त्यांनी राज्याभिषेक पूर्ण केला आणि जनतेच्या मनातले राजे झाले, घराघरात आले, मनामनात आले. अशा या राजांच्या संदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात ही जी शिवस्वराज्य यात्रा 350 वर्षे पूर्ण होताना आली गावात आणि ज्यांच्या सहकार्याने आली त्या सर्वांचं मी गावाच्या वतीने पोलीस पाटील म्हणून खूप खूप आभार मानतो. आम्हाला खूप अभिमान वाटतो की राजे शिवछत्रपती आज नसते तर
आम्हाला एकी एकोपा एकमेकांमध्ये असलेला जातीवाद हा सगळा संपतो, राजांचं नाव आल्यानंतर नतमस्तक होतो प्रत्येकजण, अशा या शिवरायांना मी नमन करतो आणि यात्रेला शुभेच्छा देतो. धन्यवाद देतो. शिवप्रेमी लोक येऊन त्यांनी शिवाजी महाराजांचे विचार मांडले आणि ते आपल्याला आत्मसात करायला लावले. आणि खूप कळकळीची गरज आहे ही का शिवाजी महाराजांच्या विचारावर जर चाललो तर प्रजा सुखी राहू शकते, याचं प्रबोधन त्यांनी केलं. आणि आम्ही सुद्धा सर्व गावकऱ्यांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. आणि आम्ही सर्व गावकऱ्यांना मी त्यांच्या वतीनं एवढं सांगतो का आपण सुद्धा शिवरायांचे विचार आत्मसात करून आपलं मार्गक्रमण करीत राहावा. काय नाव आपलं? माझं नाव यादव काशीनाथ गरुड, सरपंच रेडगाव. कार्यकर्ते आमच्या गावात येऊन आम्हाला थोडंफार मार्गदर्शन केलं, माहिती दिली, त्याच्याबद्दल आम्हाला खूप त्याचा आदर्श वाटला, आदरणीय वाटला. आणखी आमच्या गावातल्या लोकांना जनजागृती दिली, त्याच्याबद्दल खूप आम्हाला अभिमानसुद्धा वाटला. आणि शिवाजी महाराजांचं आम्हाला खूप महत्त्व आहे, त्याच्यामुळं आम्ही आनंदी आहोत. एवढंच बोलून. काय नाव आपलं? सुरेश रामराव काळे, राहणार रेडगाव. रेडगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक 350 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं शिवराज्य यात्रा माननीय भूषण कासलीवाले यांनी आयोजित केली होती. त्यातील कार्यकर्ते रेडगाव येथे आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना समोर मार्गदर्शन केले आणि शिवाजी महाराजांची विचारांची माहितीच सांगितली. आणि त्यानिमित्ताने ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाला, आनंद झाला. शिवयात्रा कोणीतरी चालू केली बुवा, त्यानिमित्तानं गावकऱ्यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले आणि आम्ही शिवरायांच्या विचारासोबतच आहोत. काय नाव तुमचं? सतीश काळे, रेडगाव. ब्युरो रिपोर्ट, लोकमान्य 24 न्यूज.